तो वातावरण सर्व वारणा होता, कृष्णा नदीचा होता. अण्णाभाऊ निसर्ग प्रेमी होते. अण्णाभाऊला निसर्गातील पशु पक्षी पकडणं, पाळणं, मारणं त्याची शिकार करणं असा प्रचंड छंद होता. कुस्त्या खेळणं, दांडपट्टा खेळणं, नंतर ते तमाशामध्ये काम करणं, तमाशा रचणं. आणि मग अण्णाभाऊंचे वडील भाऊराव सिद्धोजी साठे मुंबईला कामाला होते आणि मुंबईहून वाटेगावला येतात. आणि वाटेगावला आल्यानंतर त्यांचे चुलत भाऊ भाऊराव साठेंना असं म्हणतात की हा जो तुके आहे ना, अण्णाभाऊंचं मूळ नाव तुकाराम आहे, हा फार खोडकर आहे आणि आता काही करा तर मुंबईला घेऊन जाऊन ते शाळेत पडतात. आणि मग भाऊराव साठे मुंबईहून आलेले आहेत आणि मुंबईहून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाजारात जाऊन अण्णाभाऊ साठेसाठी पाठी पेन्सिल घेऊन येतात आणि अण्णाभाऊला दुसऱ्या दिवशी शाळेत पडतात. आता अण्णाभाऊ साठी पहिल्या दिवशी शाळेत गेलेले आहेत, त्यांचे मित्र शाळेत गेलेले आहेत. आणि पहिल्या दिवशी गुरुजीने त्यांना त्यांच्या मित्रांना मूळ अक्षर दिलेले आहेत पाठीवर. पुन्हा अण्णाभाऊ शाळेत जातात आणि मास्तर येतात, अण्णाभाऊची पाठी पाहतात. अण्णाभाऊला मूळ अक्षर काढता आलेले नाही आणि गुरुजी अण्णाभाऊ राहतात. तुला साधी मूळ अक्षर काढता येत नाही. तेव्हा अण्णाभाऊ मास्तराला उत्तर देतात, मास्तर तूप खाण्याची लागलीच रूप येत नाही. आता इथं शाळेतल्या पोराने मास्तरला जर असं तत्वज्ञान सांगत असेल की मास्तरला सहन मिळतं, ते गुरुजीला सहन झालं नाही आणि गुरुजी अण्णाभाऊला मारतात. अण्णाभाऊ हे वर्गाच्या बाहेर येतात, मध्यंतर झालेलं आहे, गुरुजी बसलेले आहे आणि दगड घेऊन गुरुजीला मारतात. अण्णाभाऊने हा मारलेला व्यवस्थेवरचा पहिला दगड आहे आणि या भूमिकेने अण्णाभाऊ पुढे साहित्य लिहिलं. आणि म्हणून अण्णाभाऊ ही विद्रोही लेखक होते. ही जी जळपणी व्यवस्था होती, ही मनुष्यवैरी व्यवस्था होती, तिला अण्णाभाऊला नष्ट करायची. आणि मग अण्णाभाऊंचं वय साधारणतः 1920 ला अण्णाभाऊंचा जन्म झाला. 1930 ला 10 वर्षाचे असताना अण्णाभाऊ पहिला पोवाडा लिहितात, पानिपतचा पोवाडा. इकडं शाळेतून गुरुजीला मारल्यामुळे अण्णाभाऊ शाळेला रामराम करतात आणि शाळेत जाणार नाही. अण्णाभाऊची आई म्हणते की तुकाराम शाळेत जा, शाळेत जर नाही गेला तर तुला कुठल्या मांजराच्या मोठ्यासारखं मरावं लागेल. अण्णाभाऊ आईला उत्तर देतात की छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे ही जी माणसं होते, संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज, ही माणसं कुठल्या शाळेत गेले होते. जर ती माणसं शाळेत न जाता सुद्धा मोठे होऊ शकतात, तसं मी सुद्धा कुठल्याही शाळेत न जाता मोठा होऊ शकतो, हा आत्मविश्वास अण्णाभाऊंच्या ठिकाणी होता. आणि म्हणून शाळेत गेलेली माणसं शहाणे असतात असं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, शिक्षणाला जर शहाणपणाची प्रज्ञेची जोड नसेल तर ते शिक्षण काही कामाचं नाहीये. एकीकडे आपल्याकडे MA PhD सेटनेट मुलं होतात, प्राध्यापक होतात, इंजिनियर डॉक्टर होतात, पण ते आणखी त्यांना शहाणपण आलेलं नाही, विवेक आला नाही, विज्ञानवाद आला नाही. त्यापेक्षा अण्णाभाऊ पुस्तक होते. आणि म्हणून शिक्षणाने शहाणपण आलं पाहिजे, हा जो मूलमंत्र आहे तो मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देत होते आणि त्याच वाटेने अण्णाभाऊ आपलं साहित्य.
वेगवेगळ्या महापुरुषांचे चरित्र आहे ते अण्णाभाऊ वाचून काढले. वेगवेगळे कामं करत असताना, रस्त्याने फिरत असताना पाट्या वाचतात, पेपर वाचतात. आणि अण्णाभाऊला असं वाटतं की या देशातील भांडवलदार व्यवस्था इथल्या कामगाराचं शोषण करतो आणि जोपर्यंत या देशातील भांडवलदारी व्यवस्था नष्ट होणार नाही तोपर्यंत कामगारांचं राज्य इथे येणार नाही, गरिबाला न्याय मिळणार नाही. आणि म्हणून अण्णाभाऊला मार्क्सचा जो विचार आहे, कम्युनिस्ट विचार, तो जवळचा वाटत होता. आणि श्रीपाद डांगे, उषा डांगे ही जी लोक होते यांनी जी चळवळ मोकळी चालू होती, सांडेवादी चळवळ, त्या चळवळीशी अण्णाभाऊ जवळ आले. आणि जवळ आल्यानंतर अण्णाभाऊ तिथं पोवाडे म्हणायला लागले, गीताची रचना करायला लागले, अण्णाभाऊ लेखन करायला लागले, दना गवांतर अमरशेख गायला लागले. आणि तिथून स्टॅलिनग्राडचा पोवाडा अण्णाभाऊ लिहिला, तो प्रचंड गाजल्याच्या काळामध्ये. आणि अण्णाभाऊची लेखक म्हणून ख्याती निर्माण झाली. लोकयुद्ध नावाचं वर्तमानपत्र होतं, त्या वर्तमानपत्रामध्ये अण्णाभाऊ वार्ताहर म्हणून, पत्रकार म्हणून तिथं काम करायचे. वेगवेगळ्या साहित्य कृतीवर अण्णाभाऊंनी समीक्षा लिहिली. आणि हे करत असताना अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्या गाजायला लागल्या. 1942 ची चळवळ होती. या चळवळीमध्ये अण्णाभाऊ जेव्हा गावामध्ये होते तेव्हा बर्डे गुरुजी नावाचे एक शिक्षक वाटेगावमध्ये होते. या चळवळीच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ काम करायचे. आणि अण्णाभाऊ सेनेच्या चळवळीमध्ये काम करतात हे जेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांना कळालं तेव्हा अण्णाभाऊवर वॉरंट निघालं. आणि अण्णाभाऊला इंग्रज अधिकारी पकडतील, शिक्षा देतील, म्हणून अण्णाभाऊला गाव सोडावं लागलं. अण्णाभाऊ एकीकडे स्वातंत्र्याची चळवळ चालू आहे आणि स्वातंत्र्य भारताला मिळालं पाहिजे यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील, आपण प्रत्येक सरकार चालवत आहे आणि लोकांचं प्रबोधन करण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील वाटेगावमध्ये आलेले. वाटेगावमध्ये क्रांतिसिंह नाना पाटलाची सभा चालू आहे. हे इंग्रज अधिकाऱ्यांना कळतं आणि त्यांना पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी वाटेगावला येतात. तेव्हा तिथून क्रांतिसिंह नाना पाटील घोड्यावर बसून पळायला लागतात. तेव्हा 10-12 वर्षाचे अण्णाभाऊ त्या घोड्याच्या पुढे पळायला लागतात आणि गाव संपत, वाटेगाव संपत, तिथं थांबतात. क्रांतिसिंह नाना पाटील अण्णाभाऊला म्हणतात, "का रे बाबा, तू का पळत होतास? तू कुणाचा पोरगा आहेस?" तेव्हा अण्णाभाऊ सगळे असं म्हणतात क्रांतिसिंह नाना पाटलाला की इंग्रज लोक तुमच्या मागे पाठीला गेले, सैनिक पाठीला गेलाय, त्यांना तुम्ही मिळू नये, ते तुम्हाला पकडू नये, म्हणून मी तुम्हाला वाट दाखवण्यासाठी आलेलो आहे. अशा प्रकारचा क्रांतिकारक अण्णाभाऊ होता हे आपण समजून घेतलं पाहिजे. अण्णाभाऊ जेव्हा मुंबईला आले, लाल बावटा कलापथकाची निर्मिती केली आणि लाल बावटा कलापथकाची निर्मिती करून अण्णाभाऊसाठी महाराष्ट्रभर फिरले. आत्ताच आम्ही प्राचार्य साहेबांच्या केबिनला बसलो असताना ही चर्चा निघाली होती की संत नामदेव महाराज गुमरला जाऊन आले. कसली साधनं नसताना माणसं हजार किलोमीटरचा प्रवास करत होते. आत्ताची पोरं सगळी साधने, गाड्या, पायाला चप्पल मिळत नव्हती तर लोक शिकत होते, पोटाला भाकर मिळत नव्हती तर लोक शिकत होते. आज पोरांना 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, 25-25 हजाराचे मोबाईल आहे, कपडे, एवढी मोठी बिल्डिंग आहे, शिकवणारे प्राध्यापक आहेत, लोक वर्गात येत नाही. आणि दुसरीकडे असं होतं की तू महार आहेस, तू माग आहेस, तू सांबार आहेस म्हणून तुम्हाला शाळेत घेत नाही. तरी लोक शिकत होते आणि सगळे साधनं असून सुद्धा लोक शिकत नाही. हा सगळा विरोधाभास पाहून माझ्यासारख्या माणसाला प्रश्न पडतात की असं का होतं.
इथली व्यवस्था चुकीची आहे तर तरुण पिढी चुकीची आहे. आणि बुद्धिजीवी लोकांनी आता पुढे आलं पाहिजे. नामांतराच्या चळवळीमध्ये वेगवेगळ्या चळवळी झाल्या, स्वातंत्र्याच्या वेगवेगळ्या चळवळी झाल्या, संयुक्त महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या चळवळी झाल्या. आम्हाला 7वा वेतन आयोग लागावा म्हणून आंदोलन केलं, पण किती प्राध्यापक वर्गाच्या पोरांना पेटवतात की तुम्हाला नोकरी नाही, तुम्ही आंदोलन करा. मी बाबूराव पण पाहत होतो, शेट्टीकडे पाहत होतो, सर केलं. मी एमए झाल्या दुसऱ्या वर्षी मला नोकरी मिळत नव्हती, मी अस्वस्थ होतो की शेट्टीला तुम्हाला नोकरी मिळत नाही. हे पोरं कसं काढत असली 25-25 वर्ष, आणि ती पोरं 25-25 वर्ष नोकरी फुकट करतात. याचं सरकारला काही वाटत नाही, समाजाला काही वाटत नाही, प्राध्यापकाला काही वाटत नाही आणि त्यांनी काही वाटत नाही. जेव्हा माणसाचं भावना, संवेदना, मला काहीतरी करायचं आहे, मिळवायचं आहे, ह्याच गोष्टी जेव्हा मेलेल्या असतात ना, तेव्हा माणसं जिवंत असून ते बळे असतात. आणि सर ते जिवंत बळे आहेत आणि जिवंत बळ्यावर ते लोक राज्य करतात. आणि जिवंत बळे जोपर्यंत जिवंत होणार नाही तोपर्यंत या देशामध्ये अण्णाभाऊ साठे सारखा क्रांतिकारक म्हणून जन्माला येणार नाही आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ करणार नाही. अण्णाभाऊला काय होतो, अण्णाभाऊ काय लिहितात, माझी माणसं म्हणजे कोण आहे. अण्णाभाऊचं तुम्ही साहित्य वाचलं, मला माणसं फार आवडतात. अण्णाभाऊ म्हणतात मला माणसं फार आवडतात, ते जगतात आणि इतरांना जगवतात. त्यांच्या श्रमावरच हे जग चालतं. ही पृथ्वी शेताच्या मस्तकावर तरली नसून दीन दलित श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे, असा वास्तववादी सिद्धांत न शिकलेला माणूस मानतो, सांगतो आणि त्या विचारावर जग चालतं. आपण विचार केला पाहिजे. म्हणजे पृथ्वीची जी जागा आहे ती जागा बदलण्याचं काम जर या भारतात आणि जगात कोणी केलं असेल तर ते अण्णाभाऊंनी केलं. न शिकलेला म्हणून कुठल्या शाळेत गेला नाही आणि महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये प्रबोधनाची चळवळ, कम्युनिस्टाचं सरकार, कामगारांचं सरकार आलं पाहिजे असं स्वप्न पाहतो आणि महाराष्ट्रावर फिरतो. चंद्रपूरला अण्णाभाऊचा कार्यक्रम आणि अण्णाभाऊ तमाशा करायचे, लोकनाट्य करायचे, लावणी गायची आणि सगळे लोक गाड्या बांधून त्या कार्यक्रमाला जाऊ लागले आणि तुकडोजी महाराजांच्या कार्यक्रमाला निघाले. माझ्यासारखा एक दुष्ट माणूस तुकडोजी महाराजांना म्हणाला, अहो महाराज तुम्ही कसं येतात त्या कार्यक्रमाला, ते सगळं लावणी वगैरे काहीतरी असं कार्यक्रम, तुम्ही कसं नाही करत. न ऐकता तुकडोजी महाराज चंद्रपूरला अण्णाभाऊच्या कार्यक्रमाला येतात आणि कार्यक्रमाला आल्यानंतर कार्यक्रम संपवतो आणि संपल्यानंतर तुकडोजी महाराज अण्णाभाऊला भेटतात आणि म्हणतात, अण्णाभाऊ माझे 1000 व्याख्यान, 100 व्याख्यान एकीकडे आणि तुमचा प्रबोधनाचा कार्यक्रम एकीकडे. अण्णाभाऊचं मोठेपण तुकडोजी महाराजांना कळलं होतं. अण्णाभाऊचं मोठेपण रशियाला कळलं होतं, पण अण्णाभाऊचं मोठेपण इथल्या समीक्षकाला, इथल्या जातीवादी लोकांना समजलं नव्हतं. सातारच्या कॉलेज पुढे, शिवाजी कॉलेज पुढे फकीरात चित्रपटाची शूटिंग चालू आहे. तिथं दत्ता भोसले पुढे अण्णाभाऊचं लिफ्ट म्हणतात. भोसले सर पुण्यातच बाईने मराठी कादंबरीचा इतिहास लिहिलाय म्हणे. ते ब्राह्मणबाई, त्या ब्राह्मणबाईला माझी एक सुद्धा कादंबरी दिसली का? इतकी उपेक्षा, देशाला उपेक्षा केली, समाजाला उपेक्षा केली. ते उपेक्षित राहिले, पण जी माणसं उपेक्षित आहे त्या उपेक्षित माणसाला अपेक्षित धरून अण्णाभाऊने
स्वातंत्र्य नाही, तिला काही करण्याचं स्वातंत्र्य नाही. अशा काळात अण्णाभाऊ साठे सगळ्या कादंबऱ्याची नावं काय लिहितात? स्त्री प्रधान कादंबऱ्या लिहितात. रूपा, अजंता, रत्ना हे अण्णाभाऊचे वेगळे पाहिजे. ज्या मराठी साहित्याला स्त्रिया दिसल्याच नव्हत्या, स्त्रियांचं दुःख दिसलंच नव्हतं, त्यांच्या वेदनाच दिसल्या नव्हत्या. स्त्रिया सुद्धा परिवर्तन करू शकतात, स्त्रिया सुद्धा बदल करू शकतात, विद्रोह करू शकतात, हे व्यवस्थेने मान्यच केलं नव्हतं. ज्या अमान्य गोष्टी होत्या ते मान्य करून अण्णाभाऊने आवडी निर्माण केली. आवडी ही पाटलाची मारण्याची पोरगी, तिचं लग्न फेब्रुवारी येणाऱ्या वेडसर भावाशी मुलाशी भाऊ लावून देतो. ती आवडीला आवडत नाही, पण रामोशी असलेला धनाजी याच्याशी ती लग्न करते. आंतरजातीय हे विवाहाचे प्रश्न, आंतरजातीय या घटकाला, या प्रवाहाला चालना देण्याचं काम साहित्यामध्ये जर कोण केलं असेल तर अण्णाभाऊने केलेलं आहे. आंतरजातीय विवाह झाल्याशिवाय या देशामध्ये समता प्रस्थापित होऊ शकत नाही. म्हणून आंतरजातीय विवाहाला चालना देण्याचं काम, प्रेरणा देण्याचं काम अण्णाभाऊने आपल्या साहित्यात केलेलं आहे. तुम्ही आवडी कादंबरी लिहिली वाचून पहा. मला सुद्धा काही जाती माहित नाही. दिलवरी जात असते, दरवेशी जात असते, बरबादा कंजारी जात असते, साप गारुडी असतो, मांग गारुडी असतो, माकडवार असतो. हे जाती आपल्याला माहित नाही. ही माणसं सुद्धा नालायक नाहीत, ते नायक आहेत. ही माणसं येडी नाहीत, तर शहाणी आहेत. ही माणसं मनाने, ती आर्थिक दृष्टीने तकलावू असतील, त्यांच्याजवळ धन नाही, पण ही मोठी मनाची माणसं आहेत. माकडीच्या मार कोण लिहावं, दरवेशावर कोण लिहावं, बरबाच्या कंजाऱ्यावर कोण लिहावं? ही माझी माणसं आहेत, ही माझी माणसं आहेत. त्यांच्यात मी लिहिलं पाहिजे. त्यांच्या वेदना, त्यांचं दुःख, त्यांची भूक, त्यांचा संघर्ष माझ्याशिवाय कोण मांडणार आहे? मी मांडलं पाहिजे. ही सामाजिक बांधिलकी ठेवून, हा मानवतावादी दृष्टिकोन ठेवून जो माणूस आपल्या लेखणीला तलवार मानत होता आणि शब्दाला शस्त्र मानत होता आणि समाज परिवर्तन करू पाहत होता, समाज बदलू पाहत होता, त्या माणसाचं नाव अण्णाभाऊ साठे आहे. शब्दाची ताकद असते हे पोरांना आता कळालंच नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे सौराज्य निर्माण केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांना धान्य द्यायला गेले. धान्य पाठवलं त्यांना. संत तुकाराम महाराज काय म्हणतात? धान्य घेतलं का? पैसे घेतले का? पैसे घेतला की माणूस लाचार होतो, स्वाभिमान घाण ठेवतो आणि सांगितलं आम्हाला घरी झालं शब्दांची चर्चा करू. आणि म्हणून शब्दात ताकद काय असते? शब्दाने पेटवतात घरे झाली आणि माणसं देश सुद्धा. आणि म्हणून शब्द लोक येतील धावून शब्दावरी वागणे पुढे चांगले पाहिजे. शब्दात ही ताकद असते. ही ताकद कळाली होती संत तुकाराम महाराजांना. ही ताकद कळाली होती वाटेगावच्या तुकारामांना. म्हणून कुठल्याही शाळेत हे दोन तुकाराम न जाता स्वतंत्र अस्तित्व जगाच्या पटलावर निर्माण केले. ज्या तुकारामाला वेळा म्हणून तेहूच्या नदीमध्ये मारण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्या वया इंद्रायणीच्या नदीमध्ये फेकून दिल्या, त्या तुकारामामुळे आज देशातली माणसं देऊला जातात. आणि ज्या तुकारामाला गावातल्या शाळेमध्ये शिकता आलं, शिकू दिलं गेलं नाही, त्याच तुकारामाचा पुतळा, त्या तुकारामाचा विचार, त्या तुकारामामुळे वाटेगावला लोक जातात. स्वतःचं कर्तृत्व मोठं असलं
की माणूस आपोआप मोठा होतो. म्हणून तरुण पोराने आपलं कर्तृत्व केलं पाहिजे. अण्णा काय लिहू? स्त्रीचं स्त्रीचं देशाचा स्वाभिमान आणि पुरुषाचा पराक्रम. ज्या देशामध्ये, ज्या समाजामध्ये स्त्री ही सिलवान आणि तिच्या पाठीमाग या देशातला तरुण भावासारखा भक्कम उभा राहतो आणि या देशातला तरुण स्वाभिमानाने भारत माता की जय, त्या देशाचं वैभव मोठं असतं. आपल्याकडे दुर्दैव असेल, जात ही अस्मिता, जात ही संस्कृती, रंगाची संस्कृती, धर्माची संस्कृती दिवसेंदिवस वाढत आहे, पण राष्ट्र ही संस्कृती वाढत नाहीये. लोकांच्या घरावर निळे झेंडे दिसतात, लोकांच्या घरावर हिरवे झेंडे दिसतात, लोकांच्या भगवे दिसतात, पण लोकांच्या घरावर तिरंगा झेंडा दिसत नाही. हे दुर्दैव आहे. लोक जय भीम म्हणतात, लोक जय रामदेव म्हणतात, जय जिजाऊ म्हणतात, जय जवाहरलाल म्हणतात, पण जय भारत म्हणत नाही. आणि ज्या राष्ट्रामध्ये राष्ट्र हे मूल्य पायतळी तुडवलं जातं, त्या देशात कधीही राष्ट्रीय एकात्मता नसू शकत नाही. हे अगोदर लक्षात ठेवा. किती लोक या देशामध्ये आम्हाला शिकायला मिळालं संविधानामुळे, आम्हाला जगायला मिळालं संविधानामुळे, आम्ही राहतो संविधानामुळे, पगार घेतो संविधानामुळे, आम्ही शिकलो सावित्रीबाई फुलेमुळे, आम्ही मोठे झालो फुलेमुळे. हे वास्तव असताना सुद्धा कल्पित गोष्टीला महत्व देऊन त्याचा जयजयकार करतात. आणि बाबासाहेबांचा, महात्मा फुलेचा, सावित्रीबाई फुलेचा, अण्णा भाऊ मुक्ता साळवेचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, संत गाडगे बाबाचा, तुकडोजी महाराजांचा धडाधड पराभव करत होता. ते कुठं थांबलं पाहिजे. आणि म्हणून अण्णाभाऊ काय म्हणतात, तुमच्या डोळ्याला जे दिसतं ते लिहा ना. मी काय म्हणतो, प्रतिभेला वास्तव दिसलं पाहिजे, प्रतिभेला वास्तव दिसलं पाहिजे, कल्पनेला जीवन दिसलं पाहिजे, आणि अनुभूतीला सहानुभूतीची जोड असेल तर त्याला साहित्य म्हणतात. आमच्या भडकेने, आमच्या ईर्ष्या पाणीकडे काय लिहिलं, इतक्या सुंदर पोरीवर लिहिलं, तिच्या सौंदर्यावर लिहिलं, लटपट लटपट तुझं कारण मोठ्या नखरेचं, अगं मंजुळ महिन्याचं, मुंबई नगरी मोठी बापा, असं पट्टीवर बापरावर लिहिलं. अण्णा बोला लिहिला नसता, अण्णा तसं नाही. अण्णा भाऊला दिसले माळावरची माकडाची पोरगी दुर्गा. अण्णा भाऊला दिसलं पोटासाठी जीवनाशी संघर्ष करणारा मेलेल्या माणसाला उकरून त्याच्या तोंडातलं सोनं काढून जगणारा भीमा. इथल्या प्रस्थापित देवस्थेनं, इथल्या प्रस्थापित स्त्रीच्या सौंदर्यावर, तिने हातावर लावलेल्या मेहंदीवर गेलं. अण्णा भाऊने इथल्या कामगार स्त्रियाने काम करून जे काही वेदना झाल्या, त्या वेदना होते कोडा आले काम करून, त्या कोडावर अण्णाभाऊसाठी लिहिलं. अण्णाभाऊसाठी साहित्य वेदनेचं साहित्य आहे, दुःखाचं साहित्य आहे, भुकेचं साहित्य आहे, भुकेसाठीचा संघर्ष आहे, आत्मसन्मानाचं साहित्य आहे, अभिमानाचं साहित्य आहे, राष्ट्रप्रेमाचं साहित्य आहे, स्त्रीच्या स्थिर रक्षणाचं साहित्य आहे. बहुत अच्छा. काळे आवाज वाढे. अण्णाभाऊ काय करतो, माझं मानवी वागदरा नावाची कथा 8वीला होती. ती मूळ सावळा नावाची कथा. त्या सावळा कथेमध्ये काय की काशीचा नवरा हुंड्यासाठी तिला नाव गेली आणि सावळा घोड्यापासून असा निघालेला आहे आणि सावळा पुढून येत आहे. तेव्हा राजाराम पाटील म्हणजे काशीचा बाप असं गवतात लपून बसतात ते दोघं. आणि सावळ्याला असं वाटतंय की एक बाई आणि
लगेच शोधतो आणि गवतात लगेच त्याला बाजूला काढतो. आणि राजाराम पाटील येतो आणि सावळ्याला म्हणतो, सावळा काही कर, तुला विनंती आहे, काय विनंती आहे? माझी ही तरुण पोरगी आहे, जेवढे पैसे आहेत तेवढे घे, पण हिची इज्जत लुटू नकोस. सावळा खवाड्यात येतो पाठवा, तुला लेखी बाळी, काशी माझी लेक आहे, काशी माझी लेक आहे, तिला घोड्यावर बसवतो, तिला नवऱ्याच्या घरी घेऊन जातो आणि त्या नवऱ्याला सांगतो, काशी माझी लेक आहे, जर नांदून नाही घेतला तुझं काही खरं. तिला नांदून घेतो आणि दाभाडे नावाचा त्याचा मामा येतो, अरे तू पाटील ते पाटील, मराठा पाटील, गावचा पाटील, आणि मानाच्या पुढे तू नतमस्तक होतोस आणि तुझ्या बायकोला नांदून घेतो, तिला नांदून घेऊ नकोस माहेरला बघा. तेव्हा काशी माहेरला जात नाही, सरळ सावळ्याच्या घरी येतो. सावळ्या म्हणतो, का आलीस नाही? बाबा असं असं झालेलं. सावळा काय करतो, घोडा काढतो, नवऱ्याच्या मामाच्या घरी जातो, दरोडा घालतो, पैसे लुटतो आणि तिला घेऊन जातो आणि तिच्या नवऱ्याला हे पैसे मी नागरिक दिले आणि आता जर पुन्हा तक्रार आली तर तुझं काही खरं. अरे हुंडा विरोधी मोहीम, हुंडा निर्मूलन समस्या, हुंडा समस्या समाजातली की नाहीशी झाली पाहिजे यासाठी अण्णाभाऊसाठी कधी नियुक्त होते, या दृष्टीने कधी अण्णाभाऊ पाहिलं का? खुळवाडी नावाची कथा, खुळवाडी नावाच्या कथेमध्ये एक पोरगी येते गावामध्ये, काय पोरगी आणि गाव चर्चा होती की पोरगी येते पुण्याच्या बाहेर आणि फुलबा नावाचा माणूस येतो, राहू द्या पुराची का राहत नाही, ते शेवटी मुलगी आणि तिला ठेवून घेतो. गाव पंचायत बसते, लोक विरोध करतात, पण फुलबा ऐकत तर मी हिला ठेवून घेतो, तिला मोठी करतो आणि मोठी केल्यानंतर ब्राह्मण म्हणतो की कुठल्या जातीची कहाणी मी कुठल्या कशा ठेवली. तेव्हा फुलबा म्हणतो, माणसाला कुठे जात धर्म असतो तो, माणूस माणूस असतो, म्हणून माणूस म्हणून मी माझ्या लेकीसारखं मंजुळाला ठेवून घेतो. आणि मंजुळा वयात येते, शेतात जाते, गावचा पाटील तिच्यावर विचार करण्याचा प्रयत्न करतो. हे जेव्हा सखुबाच्या पोराला कळतं तेव्हा त्याचा हात तोडतात पोरं आणि हात तोडून गाव पंचायत बसते की मंजुळा बाटलेली आहे. जेव्हा अपराध ती बाटलेली सांगते की काहीच केला आणि हात धरला होता आणि मी बाबा आवड मारले आणि तुम्ही आला, तेव्हा ते दोन भाऊ तिचं लग्न लावून देतात. ती सुखाने संसार करते. स्त्रियांचा सन्मान मराठी साहित्यात नाही तर जगाच्या साहित्यात जर कोणी केला असेल तर अण्णाभाऊसाठी ते अण्णाभाऊसाठी मुंबईमध्ये माणसं राहतात, मुंबईमध्ये माणसं राहतात, त्याचे काय प्रश्न असतात. चंद्र नावाची कादंबरी अण्णाभाऊची, त्या चंद्र नावाच्या कादंबरीमध्ये तीही अनाथ आहे, ती मामाच्या घरी राहते आणि मग अनाथ पोरालाच मामा तिच्याशी लग्न लावले. दुर्दैवाने तिचा नवरा खाणीच्या कामाला गेल्यानंतर खाणीमध्ये दगड पडून त्याचा मृत्यू आणि मृत्यू झाल्यानंतर ती विधवा होती आणि विधवा झाल्यानंतर विधवा बाईकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन काय असतो हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. सगळे तिला वासनेच्या दृष्टीने तिला मिळवण्याचा प्रयत्न करतात, तिच्यासाठी संघर्ष होतो. आणि जेव्हा तिचा मुलगा खेळायला जातो ती शोधते येऊन आणि असं कळते की तुला जो माणूस मुलगी मानतो त्या माणसाने तुझ्या मुलाला घेऊन गेलेला आहे. आणि मग तिथं एका घरामध्ये व्यभिचार करणारी स्त्री तिला घरात बोलवते आणि घरात बोलवल्यानंतर तो खाणीचा जो मालक आहे तो मालक तिच्यावर व्यभिचार करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा चंदन त्याला प्रतिकार करते, तो ऐकत नाही, इकडे तिकडे पाहतो
साखरेचा डब्बा आहे तो घे, त्याने तिच्या अंगावर त्यातून सुटका होता. इतक्या पराक्रमी, इतक्या विद्रोही, स्वतःचं सीन जपणाऱ्या नायिका अण्णाभाऊंनी मराठी साहित्यात निर्माण केल्या. अण्णाभाऊंच्या पुढे वाक्य बोलतो की भीमा मुंबईला गेला. मुंबईला गेल्यानंतर त्याला काम मिळेल, बायकोला चांगले कपडे घेऊ, लेकरांना चांगले शिकू म्हणून मुंबईला जातो. पण मुंबई फिरून फिरून काम मिळालं नाही. पण मडाची राख चढून मात्र सोनं